मध्य रेल्वे म्हणजे रोजमरे. जोपर्यंत कल्याणवाशी डायरेक्ट लोकल ट्रेन चालू करत नाहीत तोपर्यंत लोक असेच मरत राहणार. कल्याणवाशी डायरेक्ट ही ट्रेन पाहिजे, नाहीतर हे मरे म्हणजे रोजमरे. लोकलचे डबे नाही, ट्रॅक वाढवलं पाहिजे. लोकल वाढवून काय उपयोग नाही. त्याला ट्रॅक पाहिजे, नॉर्थची वेगळी, साऊथची लाईन वेगळी पाहिजे. आणि मेन म्हणजे कल्याणवाशी जोपर्यंत चालू करत नाही तोपर्यंत लोक असेच मारतात. ते ठाण्याला उतरणारे पॅसेज जाम करून ठेवतात, त्याच्यामुळे आपण दादरला उतरतो, आपल्याला आत जाता येते. त्याच्यामुळे जे कल्याणवरून जे ठाण्याला उतरून पूर्ण फिरून वाशीला जायला लागतं, तो फार त्रास. ह्या ज्या नवीन टाईल्स आता ज्या बसवल्या आहेत ना, ह्या एवढ्या मुळमुळीत आहेत ना, पाय स्लिप होऊ शकतो. तुम्ही वेस्टर्न लाईनला बघाल ना, हे जे येल्लो टाईल्स आहेत ना, असे डॉटेड लावलेत पुढे. ह्या जर रेनी सीझन नसताना तर कोणाला पाय सरू शकतो, तर रेनी सीझनमध्ये कोणाला सहज पाय सरेल. ह्या टाईल्स लावलेल्या चुकीच्या लावलेल्या आहेत. ह्याच्यावर कोणी काय बोलणार का, कोणी काय लक्ष देणार की नाही. रोज म्हणजे आठवड्यातनं दर 2 आठवड्यात लोक मरत आहेत डोंबिवलीचे लोक, पण कोणाचं काही लक्ष नाही आहे. इलेक्शन झालं कोणाचं काही पडलेली नाही आहे. अत्यंत वाईट झालं. माझ्यासुद्धा वडील पडून मेलेत, माझा भाऊसुद्धा पडला ट्रेनमधनं. हे माझ्या घराची पण ही सिच्युएशन मी खूप जवळून पाहिलेली आहे. हे कधीतरी थांबायला हवं आणि 15 डबे झालेच पाहिजे ट्रेनचे, त्यात काय वादच नाही आहे. आणि फक्त अपंग डब्याच्या इकडे फक्त पोलीस असतात, त्या व्यतिरिक्त इतर डब्याच्या इकडे का नाही आहेत की बाबा जेव्हा लिमिटच्या बाहेर लोक लटकतात त्यांना थांबवायला पाहिजे कुठेतरी. लोकांना पण घाई असते ऑफिसला पोचायची, कोणाला हाऊस असेल लटकायची, पण मजबुरी आहे लोकांची. अक्षरशः लोक लटकून मरत आहेत. दिवाला पूर्ण डब्बा टेल होतो ना, त्याच्यावर लोक पडतात हमखास. हे याचा कुठेतरी काहीतरी कंट्रोल असायला हवा, तो नाही आहे. फक्त मेणबत्त्या लावायचे माणूस गेल्यावर आणि मग नंतर लोक विसरून जात आहेत, पण ह्याच्यावर तोडगा निघत नाही आहे. आता हे बेसिक गोष्ट की टाईल जे लावले ते चुकीच्या लावलेल्या आहेत. ह्याच्यावर पाय सरून लोक मरू शकतात, पडू शकतात, धडपडू शकतात. जे वेस्टर्न लाईनला जे डॉटेड पाय लावले टाईल्स तसेच टाईल्स इकडे लावा ना तुम्ही.